वाह वाह, ऐसा मस्त वातावरण हुआ है ना गाइस, आज ब्लॉग शूट करने में मजा ही आने वाला है. सो न काय सस्पेन्स ठेवता तुम्हाला मी सांगतो मी आजच्या ब्लॉगमध्ये काय करणार आहे. जसं तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला, माझ्या प्रिय बायकोची खूप जास्त इच्छा होती की मी तिला कुठं फिरायला घेऊन जावं. आणि आज नेमका पाऊस पण झाला आहे, तर आमच्या इथं ट्रॅफिक पण कमी असेल, लोक कदाचित कमी बाहेर निघतील आणि आय होप मला सगळं क्लिअर लागेल. तर कसा दिसतोय मी आता बघून घ्या. मी आता चाललोय ग्रूमिंग करायला, मस्त असा सजून धजून जाणार ना माझ्या बायकोसोबत डेटवर. आणि खूप सारे सरप्राईजेस आहे आजच्या ब्लॉगमध्ये. खूप जण काय 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 होणार आहे ते ब्लॉग तुम्हाला लास्टपर्यंत बघायला लागणार आहे. आणि आता मी चाललोय हेअर कटिंगला, दाढी करायला. मी कसा दिसतोय बघा आता, गुंडा एकदम डेव्हिल. आता हा डेव्हिल तुम्हाला हिरो बनवून दाखवणार एकदम बघा. श्रेया, मी आता इथनं आवरतोय. माझ्याकडं 1.5 तास आहे. 1.5 तासात मी मस्त माझी शेविंग कटिंग करून घेतो. मग मी प्रतिभाला घ्यायला घरी जातो. त्याच्यानंतर आम्ही कुठं चाललोय, काय चाललोय, खूप काळजी घेऊन जावं लागेल. मी डॉक्टरला पण फोन केलं. डॉक्टर म्हणले जिथे चालले हळूहळू जावा, सावकाश जावा, स्ट्रेस घेऊ नका कसला, बाहेरचं काय गचाळ जास्त खाऊ नका. अँड लेट सी की आजचा ट्रिप, आजचा ब्लॉग काय असणार आहे, काय होणार आहे, प्रतिभा काय फील करणार आहे. सो लेट्स गो होम अँड लेट मी गेट रेडी फर्स्ट. बघा आता माझा बिफोर आफ्टर लुक तुम्हाला आवडणार आहे. डायरेक्ट तुम्ही अशा पप्प्या जाणार मला डायरेक्ट. लेट्स गो. आलोय, हा लुक आहे. आता बघा अर्ध्या तासात कसा हिरो बनवून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, इथंच परत आपण कंटिन्यू करू, त्यानंतर घरी जायचं आहे. दिस इज माय फायनल लुक. कसा दिसतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रतिभा नसली तर मी हे नाही करत, ती आली तिला बाहेर न्यायचं तर एकदम स्मार्ट हँडसम होऊन जाणार. तुम्ही कसं दिसतोय ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपण घरी जाऊ आणि प्रतिभाची रिॲक्शन बघू, ती काय म्हणते, मी कसा दिसतोय, काय दिसतोय, आणि आपण इथनं पुढं मग निघू. सो लेट्स गो. गाईज उगाच नाही बोललो, एकदम क्यूट झालोय का नाही मी. मला खूप सारे कमेंट्स पाहिजे मी कसा दिसतोय ते. मला माझी तारीफ केलेली आवडती. आता मी घरी जाणार आहे. प्रतिभाला सांगितलं आवर, तुझ्यासाठी काहीतरी आहे, तुला मी बाहेर नेतो थोडं. असंच म्हणले की चाकलला नेतो, पण तिला माहीत नाही मी पुण्याला जाणार आहे. सो आता मी घरी जातो आणि बघू प्रतिभाची रिॲक्शन्स. काय मस्त वातावरण झालंय. फायनली घर आ गए हैं. मी आहे मी, युअर हजबंड. एवढं कोण लॉक करतं, बाप रे. अगं बाई बाई बाई, कसलं गोड दिसतंय माझं कुकुलं. गाईज मीला फोन करून सांगितलं मला असं बोल. असं काही नाहीये. अरे मी दिसतोच भारी, तू आली तर मला चांगलं राहायला आवडतं. असं माझ्या इंस्टावर पोस्ट बघ, येडी होशील. चांगली दिसतंय बरं. हा, तुला मी म्हणलं चाकणला जायचं ना आपल्याला, मॅगडीला. असं नाहीये, चांगल्यावर आपल्याला पुण्याला जायचंय. आज कसं काय नेत मला, काय आज मी डॉक्टरांशी बोललो ना. नाही तर मला नेत नाही, इथल्या इथं न्यायचं म्हटलं तरी नखरे करते. चल तुझ्यासाठी सरप्राईज आहे. रस्त्यावर तुला कळण काय 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 करायचंय पुण्याला जाऊन. एकदम नीट रेडी हो. पायाला ते बांध जे तुला दिलंय ते, आणि डोकं दाबून घे गुडघ्यात. मला पण आवरायचंय. चल आता गाईस, एक वेळा तर तुम्ही मला हिरो बनताना पाहिले, आता दुसऱ्यांदा बघा भारीतले कपडे घालतो एकदम खतरनाक. असं चांगलं दिसतंय. गाईज मी लास्ट ब्लॉग मध्ये म्हणलं होतं ना की प्रतिभाला मी एकदम एक क्यूट गिफ्ट दिलंय. ते गिफ्ट काय आहे ते स्टार्टला सांगायचं होतं, पण आता लक्षात आलं, विसरलो होतं. ते क्यूट गिफ्ट आहे हे. गिफ्ट नाही आहे, गिफ्टी आहे. इकडे दाखव गिफ्ट. गिफ्ट दाखवतो गाईज तुम्हाला. वर घे हात. हा, तुम्हाला गिफ्ट दाखवतो. प्रतिभाला मी हे दिले. आणि ते दिवसभर सोबत घेऊन आता इथं ठेवलं होतं. ह्याच्यात बघा अजून आवाज आहे. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि आता मी मस्त एक टी शर्ट घालतो. चांगले रेडी हो, चांगलं काहीतरी घाला. एवढे जे ते चांगले चांगले कपडे घेऊन ठेवले ना, ते महागाचे पुजले ते इथं, ते काढा जरा. ते कधीच नाही काढणार मी.
एक शर्ट येल्लो गेलेला, येल्लो मी गिफ्ट दिलेला. येल्लो कसं झालं तो पण सांग. झालेला ठेवून ठेवून मला मला म्हणतात की काही चांगलं असेल ना तेव्हा ओकेजन काही असेल तेव्हा मग मी घालेल तो शर्ट एवढा मी गिफ्ट दिलेला. मला म्हणे की चांगलं ओकेजन असेल ना तेव्हाच मग मी तो घालेल आणि ठेवून ठेवून मग तो येल्लो पाडला. तो शर्ट महागातला होता, हा, 20,000चा शर्ट. गाईज आय एम सॉरी, हे काही फ्लेक्स नाही, मला कपडे असे कलेक्शन करायची आवड आहे. एवढे असेल ना हेच कितीचे असतील दीपू. हा बोलायला लावू नका मला उगाच. हे जेव्हा वॉर्डरोबचं सांगू ना तेव्हा इथे येऊन सांग माझा वॉर्डरोब घाण आहे. आता सध्या जरासंही आहे पण तुम्ही त्यातलंच घालायचं काहीतरी चांगलं. तुम्हाला मी ना दाखवेल नंतर जेव्हा आम्ही ब्लॉग करू ना त्यांच्या माझ्या कपड्यांचं collection दाखवायचं का? कलेक्शन दाखवेल, तुझ्याकडे पण आहे असे? कलेक्शन दाखवेल मी तेव्हा मग तुम्ही बघा यांच्याकडे किती चांगलं चांगलं कलेक्शन आहे तरी पण अजिबात वापरायचं नाही. बरं तू दे काढून, चल जे काढून देशील ते मी घालणार. मी जीन्स मला नाही वाटत चेंज करावी. अरे, पण मला चेक करावं लागेल ना कशात काय आहे. हा कर चेक. ठेव बाय. मीच ठेव काय फोनवर बोलतोय, सवय लागली तर ठेव बाय. नवीन पडलाय, लेबल सुद्धा मीच काढलंय. गप हा घाला, कारण हा का घालायला सांगते माहिती का, डॉलचा माझा डोळा आहे त्याच्यावर. हा नाही देऊ शकत मी कोणाला, माझा लय फेवरेट आहे. काही नाही, तुमचे सगळे स्वेटशर्ट आम्ही वापरलेत. समजलं? ठीक आहे चला, प्रतिभाने माझ्यासाठी खूप दिवसानंतर शर्ट काढलाय, स्वेटशर्ट मी तो घालतो आणि बघू ह्याच्यात काहीतरी घालू का अजून चांगलं दिसेल. हा घालदन पण टाईट होतंय मला लई. नका मग दुसरं काहीतरी घालू मग हे. हा आहे जो प्रतिभाने काढलाय स्वेटशर्ट, पण मला हा घालायचा नाहीये, मला नाही आवडत. मी हे कपडे फॉरेनला जाताना किंवा असं बाहेर जाताना साठी घेतलेत, तर मी एक दुसरं काहीतरी एवढा बघतो. चांगला दिसतोय दीपू, किती नखरे, माझ्यापेक्षा जास्त नखरे. नो मी चेंज करतो, आय एम सॉरी. करा चेंज, आता तुम्ही तुमच्या मर्जीने घाला. ओके. मी गाईज मी वॉर्डरोबच्या जर दाखवून ना तुम्हाला तेव्हा सांगा आणि फिलिंग्स पण सांगा की मी कपडे म्हणजे चांगले चांगले का घालत नाही, जे आहे ते घालतो मी, भारीतले कपडे नाही घालत. चला आता मी रेडी आहे जायला. उशीर करतात, तू उशीर करतेय, मला गाडी चालवावी लागेल आता. दरवाजा उघडून देऊ का? ये ऐसे कैसे तो खुलता है पता है मुझे, देखा तो. सर मी सीट माग घेतो. आणि ट्रॅफिक आम्हाला कधीच पिच्छा सोडणार नाही. प्रत्येक ब्लॉग मध्ये आपण दाखवले असेल ट्रैफिक 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 और हम दोनों अभी निकल चुके हैं और हम जा रहे थोडे रस्ते. तुला माहिती कोणाला घ्यायचंय? भूषणला, त्याच्या बायकोला आणि अन्विकाला, छोटीला. ती छोटी जाम तुम्हाला दाखवता का ती छोटी क्युटी कशी आमची गोंडी एकदम. बस गाईज फिरायला चाललो आणि तळेगाव चौकापासून अजूनपर्यंत 2 किलोमीटर मध्ये नुसते मीडिएट एक मधला मीडिएट ना फोन इथनं फोन करते, माझा फोन राहिला, ही तिला फोन करते, फोन राहिला, हे म्हणते तिथं फोन राहिला, हे इथनं स्टुडंट वर पाठवते. हेच तिला म्हणलं. आता बघा ना हे काय आहे, 9 मिनिटाचा जाम दिसतंय का? 9 मिनिटाचा जाम आहे आणि आम्हाला अजून जायचंय 1.5 तास आहे. लय असं इरिटेशन होतं ना ट्रॅफिक मुळे, कळत नाही मला. मला बसून कंटाळा आला इथेच, एवढ्यातच इथे 1.5 तास दाखवते अजून. काय दादा मी दोघं कशी दिसतोय कमेंट करके बताना जल्दी जल्दी. भुसण्या येतोय, भुसण्याची बायको येते, भुसण्याची मुलगी येते आणि आम्ही चाललोय. बोलतात का ब्लॉग मध्ये असं? भुसण्या मित्र आहे माझा भुसण्या. आता अनफिल्टर्ड मी ब्लॉग चालू करणार आहे. मला कोण कुठं दीपक म्हणतात तेव्हा शिवाच घालून बोलावतात. दिप्यान बायकोचा बैल टेल काही बोलतात. मी बोलू का तुम्हाला? ओ दिप्या, कसं वाटेल ते? प्रतिभा किती ग्लो बघा ना तिच्या चेहऱ्यावर आज एवढ्या दिवसात बाहेर चालली तर. तो भुसण्या, हे मी म्हणलं भुसण्या येतोय, भुसण्याची बायको येते, भुसण्याची मुलगी येते, असं म्हणतात का? तिला काय झालं? हा का? तिला बघा, हिला आणत नाहीये. सो गाईज दोघं आलेत. बाय केलं रे तिने, बाय केलं ती रडन आता. चला. सो गाईज फायनली वी हॅव रिच्ड आवर डेस्टिनेशन. खुश का तू? आम्ही इथे चाललोय वर जेवायला. जागा काय असेल काय आहे ते वर जाऊनच सांगू. गुंड्यासारखं नाव या जागेचं काहीतरी, पाशा. तुम्हालाच माहिती. जाऊ 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 चला. बायको कुठे माझी? इथं मी दिसतोय, तर प्रतिभा दिसते. 24व्या मजल्यावर चाललोय आम्ही पाशाला. हे बघ बाबा 24वा मजला आहे. पहिल्यांदा चाललोय मी, पण इथं खाली खूप वेळा आलोय. भूषणने मला पार्टी दिलेली आहे खूप वेळा. मग तू कसं वाटतं तुला एवढ्या दिवसात आले बाहेर? बाहेर आले त्याचं बरं वाटतंय. कुठे आले? वाव वाव.
गाइस ये वो जगह है जहाँ हम आए, जहाँ मैंने मेरे बीवी को 2 महीने बाद डेट पे लाया है. आणि इथं गाइस आम्ही आमच्या बायकांना सोडून आलोय मस्त. आता त्यांना सगळ्यांना तिथं सोडलं. शिवमच्या बायकोचा बर्थडे अपेक्षा काय उपट. तर आता ना ते तुम्ही रील मध्ये बघता तसंच झालंय. बायकांना एका कोपऱ्यात टाकून दिलं आणि आम्ही आता आमचं हिंडतोय, आमचं फिरतोय. चलो ओय तो काय दिसतंय का? जास्त कॅप्चर करता येत नाही आम्हाला, पण हा व्ह्यू आहे. हा व्ह्यू आहे ना. आम्ही 24th फ्लोअरवर आहे. सो दिस इज द व्ह्यू. सो गाईज आत्ता तुम्ही एकदम शॉक होत असाल. तिथं रात्र झाली, तर सकाळ झाली, पण हा मी सेकंड डेला शूट करतोय कारण खूप साऱ्या गोष्टी मला तिथं शूट करताना आले. तुम्ही जसं पाहिलं असेल तिथं कंटिन्यू म्युझिक चालू होतं. ते म्युझिकमुळे कॉपीराईट लागतं, प्रॉब्लेम होतं चॅनलला, म्हणून मी तिथं जास्त शूट नाही केलं. पण प्रतिभाला खूप बरं वाटलं आणि तिथं पण असंच झालं की आम्ही जास्त वेळ नाही थांबू शकलो. आम्ही हार्डली अर्धा पाऊण तास थांबलो आणि प्रतिभाला थोडं परत मळमळ वगैरे त्रास व्हायला लागला. मग आम्ही आलो, डोकं दुखायला लागलं होतं. तिथनं मग आम्ही घरी आलो, जेवलो मस्त मित्रांसोबत थांबलो. एका मित्रांच्या बायकोचा बड्डे होता, तो सेलिब्रेट केला. एकाची ॲनिव्हर्सरी होती, ते सेलिब्रेट केलं. सगळी मजा मस्ती केली. प्रतिभा सगळ्यांना भेटली. खूप जास्त मजा आली. आणि अशा प्रकारे हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करावा. आणि मी बसलो होतो दुकानात, काय काम नव्हतं तर एडिट करत होतो. आणि उद्याचा ब्लॉग अजून एक स्पेशल असणार आहे. तुम्हाला गेस करायचं की उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप स्पेशल माणूस येणार आहे. तो माणूस कोण आहे, काय आहे, त्यासाठी तुम्हाला थांबायला लागेल 1-2 दिवस. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. हा ब्लॉग कसा वाटला ते लास्टपर्यंत सांगा. आणि जायच्या आधी लाईक करा, पहिले कमेंट आवडलं तर करा, आणि शेअर होत राहील. सो लव यू ऑल गाइज, बाय बाय, टेक केअर, सी यू सून इन द नेक्स्ट ब्लॉग. कोण आहे वो स्पेशल आदमी, जल्दी से बताओ.